नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मंदी? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तेजीत राहणार की मग मंदीत? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तेजीत राहणार की मग मंदीत? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम जून महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तेजीत राहणार की मग मंदीत, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। आजच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी ही 12.34 ते 40 डॉलरच्या आसपास दिसत आहे। पण जाणकारांच्या मते जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी आपल्याला स्थिर दिसणार नाही आणि जून महिन्यात याच्यामध्ये चढ उतार दिसणार। जागतिक सोयाबीन बाजारभाव जून महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 11.5 ते 12.5 डॉलर प्रति बुशेल दिसणार आहे। आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात चढ उतार झाला की देशामध्ये आपोआप सोयाबीनचा बाजारभाव बदलणार। या बदलामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला बदलताना दिसणार आहे। जर देशांतर्गत बाजारामध्ये जून महिन्याचा विचार केला तर 1 ते 15 जूनच्या दरम्यान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असणार आहे। ही आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी सामान्य कास्तकार बांधव 1 ते 15 जून पर्यंत सोयाबीनची विक्री करणार आणि यामुळे सोयाबीनचा भाव हा 1 ते 15 जूनच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला घसरताना दिसणार आहे। आता 15 जून नंतरचा विचार केला तर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार, यामुळे सोयाबीनच्या भावात खालच्या स्तरावरून 100 रुपयाची सुधारणा येऊ शकते। म्हणजे 1 ते 15 जून पर्यंत सोयाबीनच्या भावात मंदी, तर 15 ते 30 जूनच्या दरम्यान सोयाबीनच्या भावात तेजी दिसणार। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फिरून फिरून बाजारभाव तिथल्या तिथंच राहणार आहेत, म्हणजे 4100 ते 4500च्या दरम्यान। त्यामुळं आपला जर साधा प्रश्न असेल की जून महिन्यात सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला तेजी दिसणार की मग मंदी, या प्रश्नाचं उत्तर आहे तेजी आणि मंदी या दोन्हीच्या असणाऱ्या तराजूवर आपल्याला जून महिन्यात सोयाबीनचा भाव दिसेल। पण 100 रुपयाची तेजी व 100 रुपयाची मंदी एवढंच त्या ठिकाणी जून महिन्याचं सार्थक आहे मित्रांनो। त्यामुळे जून महिन्यात सोयाबीनच्या भावात जास्त काही बदल होणार नाही। विक्रीचा विचार करत असाल तर 4500 4600चा भाव जर मिळाला तर इथं 50% अथवा सर्व सोयाबीन विक्री केली तरी आपला होईल फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथं काही दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती।
आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।